शाळा सुरू झाल्या आहेत आणि मुलांना काही ना काही शाळेतून आल्यावर किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं. तर आज मी मस्त असं चटपटीत कोल्हापुरी भडंगची रेसिपी घेऊन आली आहे. मस्त असं त्याचा मसाला तयार करायचा आहे. तर मंडळी, खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे भडंगचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये 2 चमचे साखर, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 2 चमचे डाळ्या, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घ्यायचा आहे. हे घरगुती लाल तिखट आहे म्हणून थोडासा कलर वेगळा आहे. आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने, अख्खे धने घ्यायचे आहे, पावडर घ्यायची नाही. सोबतच 1 मोठा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे. आता सोबतच अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चाट मसाला कमी जास्त करू शकता. आता हे मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो मसाला एकजीव होईल. तर इथे मी लसूणसुद्धा फोडून तो ठेचून घेतलेला आहे. हे पहा मंडळी, मस्त असा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही बनवून 1 महिनासुद्धा स्टोर करू शकता. आता आपण कढईमध्ये तेल घेऊया. तर इथे मी 1 वाटी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घातले आहेत. शेंगदाणे आपण तळून घ्यायचे आहेत. मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंडळी, अगदी लालसर होईपर्यंत. तर शेंगदाणे सुद्धा तळून झालेले आहेत. हे पहा मंडळी, शेंगदाणे तळून झाले की आपण आता त्यामध्ये लसूण तळून घ्यायचा आहे. लसूण तळण्याकरिता थोडासा वेळ लागेल, पण मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. ह्याच्याशिवाय भडंगला चव येणार नाही. सो मंडळी, लसूण अजिबात स्किप करू नका. मस्त असा लालसर व्हायला थोडासा वेळ लागेल. मंद आचेवर कुरकुरीत होऊ द्या म्हणजे तो जास्त काळ भडंग टिकेल. नाहीतर तुम्ही जास्त हाय फ्लेमवर जर लसूण भाजला तर तुमचा भडंग खराब होण्याची शक्यता असते. तर लसूणसुद्धा तळून झालेला आहे. आता उरलेल्या तेलात आपण इथे 2 चमचे मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. जितका तुम्ही कढीपत्ता घालाल तितका छान असा भडंग लागतो. तर कढीपत्तासुद्धा तडतडला, छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण जे तळलेले शेंगदाणे होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि लसूणसुद्धा, आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून मोहरी जिरे जळणार नाही आणि आपले घातलेले बाकीचे इन्ग्रेडियंट सुद्धा जळणार नाही. आता आपण तयार केलेला जो मसाला होता तो ह्यामध्ये घालायचा आहे, म्हणजेच तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. सो मंडळी, इथे मला थोडंसं तेल कमी वाटलं तर मी इथे अजून 2 चमचे तेल घालत आहे. हे पहा, तेल घालून पुन्हा एकदा छान असं थोडासा मसाला भाजून घ्यायचा आहे. जास्त काही मसाला भाजायची गरज नाही. छान असं मिक्स झालं की आपण हा तयार केलेला मसाला मुरमुरामध्ये घालून घ्यायचा आहे. तर इथे मी मुरमुरे ऑलरेडी भाजून घेतलेले होते, म्हणजे थोडेसे गरम करून घेतलेले होते, जेणेकरून भडंग खमंग लागतं आणि मऊसुद्धा होत नाही. आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं. कढईला मसाला होता तो सुद्धा आपण काढून घेऊया अशा पद्धतीने. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे पदार्थ आहेत, म्हणजे मसाला आहे तो चिरमुऱ्याला आपला लागला पाहिजे. सो मंडळी, घरगुती मसाला असल्यामुळे ही भडंग खूप छान अशी मस्त लागते. सो मंडळी, जास्त जर तुम्हाला कलर हवा असेल भडंगला तर तुम्ही इथे कच्ची काश्मीरी लाल तिखट वापरू शकता. तर मंडळी, तयार आहे आपला मस्त असा घरगुती कोल्हापुरी भडंग. आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.